किंवा तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता पडलाय का नाही, किंवा या ठिकाणी तुमचे शेतकरी असतील तर शेतकऱ्यांना त्यांचे पीएम किसान योजनेचे असतील किंवा नमो शेतकरी योजनेचे असतील किंवा अन्य कुठल्या योजनेचे असतील, हे पैसे पडलेत की नाही हे तुम्ही त्यांच्या मोबाईलमधून बटनाचा जरी फोन असेल तर तुम्ही मिस कॉल देऊन पैसे चेक करू शकतात. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला स्क्रीनवरती ह्या बँका दिसत आहेत. ह्यापैकी कुठलीही तुमची बँक असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा ह्या मिस कॉल देऊन तुम्हाला एकाच नंबरवर मिस कॉल द्यायचा आहे. कुठलाही हे तुम्हाला नंबर सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला त्या नंबरवर मिस कॉल द्यायचा आहे आणि मिस कॉल दिल्यानंतर अगदी काही सेकंदामध्ये तुमच्या मोबाईलवरती SMS प्राप्त होईल, मेसेज प्राप्त होईल. त्या मेसेजमध्ये तुमच्या अकाउंटवरती किती पैसे आहेत हे दाखवलं जाणार आहे. प्रूफसहित आजच्या व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी भेटणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण A to Z माहिती देणार आहे. तुम्हाला ह्या स्क्रीनवरती दिसत आहेत ह्या सर्व बँकेमध्ये तुम्हाला तुमचा कुठलाही बँक असेल तर तुम्हाला या ठिकाणी फक्त मिस कॉल द्यायचा आहे. तुमच्याकडे बटनाचा फोन असेल किंवा स्मार्टफोन असेल किंवा अँड्रॉइड फोन असेल, कुठलाही फोनवरून तुम्ही या ठिकाणी फक्त मिस कॉल द्यायचा आहे. तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये, बँकेमध्ये जायची गरज नाही, ATM मध्ये जायची गरज नाही किंवा कुठल्या CSC सेंटरवर जाऊन अंगठा द्यायची गरज नाही. तुमच्या मोबाईलमधले बॅलन्स चेक करण्यासाठी, तुमच्या मोबाईलमधले तुमच्या अकाउंटमधले पैसे चेक करण्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. फक्त हा आज व्हिडिओ पहा एक. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला A to Z माहिती भेटणार आहे. तुम्हाला या स्क्रीनवरती दिसत आहेत या सर्व बँकेचे पैसे तुम्हाला या ठिकाणी तुमच्या फक्त एका मिस कॉलवर पाहता येणार आहेत. संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आता सबस्क्राईब करा. चला इथे उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात. या ठिकाणी पहा, पहिल्यांदा स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI मध्ये मिस कॉल देऊन बॅलन्स तपासण्यासाठी तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 0992237666 या नंबरवर मिस कॉल द्या. तुम्हाला तुमच्या बँक खात्यातील शिल्लक रकमेचा तपशील SMS द्वारे मिळणार आहे. तर ते कसे करायचे ते या ठिकाणी पहा. तर तुमचा मोबाईल नंबर SBI बँकेत नोंदणीकृत असल्याची खात्री करा. म्हणजेच तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो तुमच्या बँकेमध्ये रजिस्टर असल्याची खात्री करा पहिल्यांदा. आणि त्यानंतर तुमची मोबाईल नंबरची जी आहे ते तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात 92237666 या नंबरवरती मिस कॉल द्या. आणि कॉल आपोआप जे आहे ते कट होईल आणि तुम्हाला तुमच्या खात्यातील शिल्लक रकमेचा तपशील SMS द्वारे प्राप्त होणार आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकतात स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुम्ही ह्या नंबरवर फक्त मिस कॉल द्यायचा आहे. आणि मिस कॉल दिल्यानंतर तुमच्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये लाडक्या बहिणीचे असतील, PM किसान योजनेचे असतील किंवा आणखीन अनेक योजनेचे कुठल्याही योजनेचे असतील किंवा तुमच्या बँकेमधील जेही पैसे असतील ते तुम्हाला तुमच्या SMS द्वारे तुमच्या बटनाचा फोन जरी असेल तर त्या बटनाच्या फोनवरती प्राप्त होणार आहे. तर अशा प्रकारे हे झालं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कसे बघायचे चेक. तुम्ही पहा मित्रांनो, आपण आता बघणार आहोत की पोस्ट पेमेंट बँकेमध्ये तुम्ही मिस कॉल देऊन तुमच्या पोस्ट पेमेंट बँकेमधले पैसे किती आलेत लाडक्या बहिणीचे किंवा कुठल्याही योजनेचे पैसे तुमच्या बँकेमध्ये किती आहेत हे तुम्ही पोस्ट पेमेंट बँकेमध्ये तुम्ही तुमच्या बटनाच्या फोन असेल किंवा कुठल्याही फोनवरून तुम्ही मिस कॉल देऊन बघू शकतात. ते कसे बघायचे ते या ठिकाणी पहा. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये म्हणजेच IPPB मध्ये मिस कॉल देऊन खाते शिल्लक तपासण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर नोंदणीकृत करावा लागेल. त्यानंतर तुम्ही तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 8424046556 वर मिस कॉल देऊन तुमचे खाते शिल्लक तपासू शकतात. आता हे खाते शिल्लक तपासण्यासाठी प्रक्रिया काय आहे ते आपण बघूयात. या ठिकाणी पहा, खाते शिल्लक तपासण्यासाठी तुम्हाला जर नोंदणी करा, जर आधीच केली नसेल तर तुम्हाला जे आहे ते नोंदणी आधीच केली असेल तर जर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर नोंदणीकृत केला नसेल तर तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर 842405 म्हणजेच या ठिकाणी 4994 वर मिस कॉल द्या आणि तुमचा नोंदणी करून घ्या. आता या ठिकाणी पहा, नोंदणी केल्यानंतर तुम्हाला शिल्लक तपासण्यासाठी नोंदणी झाल्यावर तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 9424046556 ह्या नंबरवर तुम्हाला मिस कॉल द्यायचे. आणि मिस कॉल आल्यानंतर तुमच्या खात्यामधले पैसे तुम्हाला तुमच्या SMS द्वारे कळणार आहे तुमच्या मोबाईलवरती. तर तुम्हाला पहिल्यांदा काय करायचे, नोंदणी करायची तुमच्या मोबाईलची. आता तुमच्या ज्याही नंबरवरून जोही तुमच्या पोस्ट पेमेंट बँकेमध्ये मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरून तुम्हाला अगोदर नोंदणी करायची. म्हणजे तुमचं या ठिकाणी नोंदणी केल्यानंतर तुम्हाला नोंदणी कशी करायची की या ठिकाणी पहा, तुम्हाला हा नंबर दिसत आहे कोणता, 942405 4994 ह्या नंबरवर तुम्हाला अगोदर मिस कॉल द्यायचा. म्हणजे तुमची नोंदणी होईल. आता नोंदणी झाली, समजा तुमची नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, या ठिकाणी दुसरा नंबर दिलेला आहे कुठला की 9424046556 हा जो आहे तो तुम्हाला मिस कॉल देऊन तुमचे बॅलन्स चेक करण्यासाठी, तुमचे पैसे चेक करण्यासाठी हा नंबर आहे. आणि नोंदणी करण्यासाठी तुम्हाला अगोदर सांगितलेला तो आहे. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला संपूर्ण समजलं नोंदणी कशी करायची आणि तुमचा बॅलन्स चेक करण्यासाठी कुठला नंबरवर मिस कॉल द्यायचा आहे. या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही हे करू शकतात.
आणि त्यानंतर तुम्हाला आणखीन एक टोल फ्री नंबर आहे, या ठिकाणी पाहू शकतात. टोल फ्री नंबर आहे. तुम्ही टोल फ्री नंबरवर 155 294 वर कॉल करूनही शिल्लक तपासू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला हे एक ऑप्शन दिलेलं आहे. आणि त्यानंतर पहा, ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर आणखीन तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्याकडे जर आपला अँड्रॉइड मोबाईल असेल किंवा स्मार्टफोन असेल, तर तुम्ही IPBB मोबाईल ॲप अतिरिक्त पर्यायीसाठी तुम्ही IPB मोबाईल ॲप देखील वापरू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला हे पोस्ट पेमेंट बँकेमधून तुम्हाला मिस कॉल देऊन तुमचं खात्यामधले पैसे चेक करू शकतात. आता या ठिकाणी पहा, आपण बघणार आहोत महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये तुम्ही मिस कॉल देऊन कसं तुमचं बॅलन्स चेक करू शकणार आहात. तर या ठिकाणी पहा, आपण महाराष्ट्रातले असल्यामुळं बरेचसे लाभार्थ्यांचे खाते महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये आहेत. लाडक्या बहिणीचे आहेत, शेतकरी PM किसान योजनेचे जे शेतकरी आहेत त्यांचे पण महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये बऱ्याच जणांचे या ठिकाणी खाते आहेत. तर त्यांनी या ठिकाणी तुम्ही मिस कॉल देऊन कसं चेक करणार आहात ते सांगतो. तर या ठिकाणी पहा, पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे की महाराष्ट्र ग्रामीण बँकेत खाते शिल्लक मिस कॉलद्वारे तपासण्यासाठी तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 78 34 88 88 67 ह्या क्रमांकावर मिस कॉल द्या. कॉल लागताच डिस्कनेक्ट होईल आणि तुम्हाला SMS द्वारे तुमच्या खात्यातील शिल्लक तपासण्या मिळणार आहे. तर ते कसं करायचे ते पण सांगतो थोडक्यात. या ठिकाणी पहा, तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा तुमचा जो नोंदणीकृत मोबाईल नंबर आहे त्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून तुमच्या बँकेत नोंदणीकृत असलेल्या मोबाईलवरून एक हा कॉल करायचा आहे. तर तुमचा फोनमधून 78 34 88 88 67 या क्रमांकावर कॉल करा. आता कॉल जो आहे तो लागल्यानंतर 1 किंवा 2 रिंग वाजल्यानंतर लगेच तो डिस्कनेक्ट होईल आणि डिस्कनेक्ट झाल्यानंतर त्वरित तुम्हाला एक तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरती SMS द्वारे तुमच्या खात्यातील शिल्लक तुमचे पैसे जे असतील ते प्राप्त होणार आहेत. त्यानंतर या ठिकाणी आणखीन काही पर्याय आहेत, या ठिकाणी पाहू शकतात. व्हॉट्सअप सेवा पण तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. या ठिकाणी व्हॉट्सअप सेवामध्ये काय माहिती, व्हॉट्सअपवरून तुम्हाला बॅलन्स चेक करायचा असेल महाराष्ट्र ग्रामीण बँकेमधलं, तर तुम्हाला हा नंबर सेव्ह करायचा आहे. कोणता की 78 66 03 66 40 हा नंबर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करायचा आहे आणि व्हॉट्सअपला तुम्हाला ह्या नंबरवर हाय करायचं आहे. हाय केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या मोबाईलवरती बॅलन्स पाहायला भेटणार आहे. आणि त्यानंतर पहा, तुम्हाला एक कस्टमर केअर पण नंबर दिलेला आहे. तो मध्ये पहा, अधिक माहितीसाठी तुम्ही महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कस्टमर केअर नंबरवरती कॉल करू शकता. तो नंबर आहे 1800 233 4526 वर संपर्क साधू शकता. तर हा नंबर जो आहे तो कस्टमर केअरचा आहे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या. तर अशा प्रकारे तुम्ही महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये मिस कॉल देऊन तुम्ही तुमचं बॅलन्स तुमचे पैसे चेक करू शकतात. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपण बघणार आहोत की बँक ऑफ इंडियामध्ये ज्यांचे खाते आहेत त्यांनी तुमच्या मोबाईल नंबरवरून मिस कॉल देऊन तुम्ही कसं बॅलन्स चेक करायचे. तर या ठिकाणी पहा, बँक ऑफ इंडिया म्हणजेच BOL मध्ये खाते शिल्लक तपासण्यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून तुम्हाला 92 66 135 135 किंवा 90 15 135 135 या नंबरवर कॉल करूनही मिस कॉल द्यावा लागतो. या कॉलमुळे तुम्हाला तुमच्या खात्यातील शिल्लकची म्हणजेच तुमच्या खात्यातील पैशाची माहिती देणारा SMS प्राप्त होईल. आता हे बॅलन्स कसं चेक करायचे हे पण आपण थोडक्यात जाणून घेऊयात. या ठिकाणी पहा, तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा जे आहे ते तुमच्या बँक खात्याशी जोडलेल्या मोबाईल नंबरवरून 92 66 135 135 किंवा 90 15 135 135 यापैकी एका नंबरवर कॉल करायचा आहे. तर लगेच कॉल कट करा आणि तुम्हाला मिस कॉल दिलेला जो लाभ आहे, तुम्हाला लगेच मिस कॉल दिल्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यातील शिल्लक माहिती देणारा SMS प्राप्त होईल आणि तुमच्या खात्यामध्ये किती पैसे आहेत शिल्लक आहेत ते तुम्हाला पाहता येणार आहेत. आणखीन तुम्हाला काही माहिती दिलेली खाली, आपण ते पण बघूयात. या ठिकाणी पहा, काय माहिती दिली खाली, त्यामध्ये तुम्हाला टोल फ्री क्रमांक एक भेटणार आहे. तो म्हणजे 1800 103 1906 किंवा 1800 220 229 या टोल फ्री क्रमांकावरही कॉल करून तुम्ही चौकशी करू शकता. पण आता हे बघितलं आपण सर्व बँक ऑफ इंडियामध्ये तुम्ही मिस कॉल देऊन तुमचं बॅलन्स कसं चेक करू शकता. अशा आपण बऱ्याच बँकेचा आपण बघितलेला आहे. या ठिकाणी आपण पुढची एक बँक बघणार आहोत. मित्रांनो, आपण आता बघणार आहोत की तुम्ही एअरटेल पेमेंट बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर एअरटेल पेमेंट बँकेमध्ये तुम्ही कसा मिस कॉल देऊन तुम्ही या ठिकाणी तुमचं बॅलन्स चेक करू शकणार आहात. तर या ठिकाणी पहा, एअरटेल पेमेंट बँक खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी एअरटेल क्रमांकावर 400 वर किंवा इतर क्रमांकावरही म्हणजेच 88 00 68 806 या ठिकाणी पहा 88 00 688 006 वर मिस कॉल द्या. तुम्हाला काही वेळातच तुमच्या शिल्लक खात्याची माहिती देणारा SMS येईल. तर या ठिकाणी पहा, त्यानंतर तुम्ही माय एअरटेल ॲप वापरूनही किंवा स्टार 400 म्हणजे स्टार 400 # डायल करूनही तुम्ही शिल्लक तपासू शकतात. त्यानंतर पहा, कॉलद्वारे शिल्लक तपासण्यासाठी
तर या ठिकाणी पाहू शकता तुमच्या एअरटेल मोबाईलवरून 400 वर मिस कॉल करा आणि तुमच्या जे एअरटेल आहे एअरटेल मोबाईलवर 8800 68 या ठिकाणी पहा 8800 68 80 06 वर मिस कॉल करा. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला हा नंबर दिलेला आहे. तर अधिक माहितीसाठी तुम्हाला आणखीन काय माहिती दिली आहे. तुम्ही माय एअरटेल ॲप उघडून लॉग इन करून तुमची शिल्लक तपासू शकता. तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर *400# डायल करूनही शिल्लक तपासू शकता. तर या ठिकाणी आपण ही एअरटेल पेमेंट बँकेची तपासणी माहिती दिलेली आहे की तुम्ही मिस कॉल देऊन तुमचे बॅलन्स कसं चेक करू शकणार आहात. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये अनेक योजनांचे जे पैसे आहेत, लाडक्या बहिणीचे असतील, पीएम किसान योजनेचे असतील किंवा अन्य कुठल्या योजनेचे असतील, तर ते योजनेचे पैसे खास करून ग्रामीण भागामध्ये बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येतात, शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्यांचे पैसे योजनेचे येतात. तर या ठिकाणी त्यांना पैसे चेक करण्यासाठी त्यांच्याकडे स्मार्टफोन कदाचित नसतो, तर त्यांनी त्यांच्या बटनाच्या फोनवरून सुद्धा मिस कॉल देऊन त्यांना हे पैसे चेक करू शकतात. तर अशा प्रकारची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे. तर नक्कीच ही तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि ह्या बँकेचे व्यतिरिक्त तुमचे खाते जर अन्य बँकेमध्ये कुठले असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. त्या बँकेचे नंबर तुम्हाला मी या ठिकाणी SMS-द्वारे तुमच्या कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करेल. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि विशेष म्हणजे तुम्हाला कुठल्या योजनेविषयी माहिती हवी तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि महत्त्वाचं हो, चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण की चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला अशाच नवनवीन माहिती आणि खात्रीशीर माहिती प्रूफसहित तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.